पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एक मिरपूर नावाचं शहर होतं. त्या शहरात तेजस त्याच्या पत्नीसोबत राहायचा. दोघे पण नोकरी करायचे. एक दिवस तेजस त्याच्या गावी त्याच्या आईला फोन लावतो. थोड्याच वेळात त्याची आई त्याचा कॉल उचलते आणि तो कॉल त्याने त्याच्या आईला आनंदाची बातमी देण्यासाठी केला होता. आणि आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या घरात एक नवीन बाळ येणार होतं. हे ऐकताच त्याच्या आईला एवढा आनंद होता की ती वेळ न घालवता लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे जायला निघते. दुसऱ्या दिवशी त्याची आई त्याच्याकडे आली तेव्हा लगेच त्याच्या बायकोनी तिच्या सासूला चहा आणून दिलं. तेवढ्यात तो म्हणाला, अगं गरमागरम भजी आणून दे तिला. तेवढ्यात ती लगेच स्वयंपाकघरात गेली आणि तिच्यासाठी भजी आणून दिले. तेवढ्यात तिची सासू तिला म्हणाली, अगं एवढ्या लवकर कसे काय बनवून आणले? आताच तर स्वयंपाकघरात गेली होती. तेवढ्यात तेजसची पत्नी बोलली की शीला स्वयंपाकघरामध्ये भजे बनवत आहे, मी फक्त त्या घेऊन आले. तेवढ्यात तिची सासू रागामध्ये बोलते की तुम्ही माझं धर्म भ्रष्ट केलं, आता मला गंगाजलमध्ये आंघोळ करावी लागेल. दुसऱ्या दिवशी तेजसची पत्नी तिच्या सासूला सांगते की सगळं काम झालं आहे, आता मी माझ्या कामाला जाते. तेवढ्यात तिची सासू बोलते, अजून तर सगळं काम बाकी आहे. तेवढ्यात ती बोलते की शीला येईल की सगळं झाडू काही सगळं ती करून घेईल. तिची सासू लगेच तिला बोलते की आमच्या काळामध्ये आम्ही सगळं काम करायचो.